जरांगे पाटील इथं मरणाच्या दारात आहे, तुमच्या ईड्या बंद करा, भाजपमध्ये प्रवेश करणार हे काय लावलं त्यांनी तमाशा. आणि भाजपवाले कोणते धुत्या तांदळाचे, त्यांच्या कुठून आणलेली संपत्ती यांनी कुठे खटे खांदलेले. परंतु हा शुद्ध नालायकपणा आहे, जनता सब जानते. ही ईडी लावणार, आम्ही त्यांना घोडी लावू. कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, काय तुमची ईडी काय लावलं तुम्ही. अहो भाजपचा एखाद्या आमदारा खासदाराला जर ईडी जर लावली, आम्हाला वाटत नाही याच्यात बी काहीतरी लोकशाही पारदर्शकपणा. ह्या भाडकाऊ सरकारनं पाठीमागच्या अहो आज 8 महिने न झाले रोड बनला, रोड तोडून आज त्याच्यात मोठमोठी पाईपलाईन टाकताय. जायकवाड्यातून इथं पाणी आणायचं, मग पहिले का 10 रुपये तुम्ही सर्वे केला होता का. हे इमानदारीचं लोकशाहीचं सरकार नाहीये. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या टायमाला कापसाला भाव 10,000 मिळाला होता. विरोधात गेले की म्हणजे नाही 12,000 कापसाला भाव भेटला पाहिजे. तू होता तेव्हा काय केलं घंटा, याला व्हिडिओ लाव, त्याला पक्षात घे. आता जाल काल बातमी ऐकायला भेटली, नांदेडचे आपले माजी मुख्यमंत्री आशिवरावजी चव्हाण ईडीच्या धाकानी काँग्रेसला राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार हे काय लावलं त्यांनी तमाशा. हे काय आज यांची ईडीची चौकशी लावली, उद्या दुसरं सरकार आलं भाजपवाल्याला काय ईडी लावणार नाही. आणि भाजपवाले कोणते धुत्या तांदळाचे, त्यांच्या कुठून आणलेली संपत्ती यांनी कुठे खटे खांदलेले. यांनी कुठून आणली, यांचे बी बेहिशेबी मालमत्ता संपत्ती यांच्याकडे आहेच. परंतु हा शुद्ध नालायकपणा आहे, जनता सब जानते. ही ईडी लावणार, आम्ही त्यांना घोडी लावू, सोडणार नाही. जनता त्यांना माफ करणार नाही. आज तुम्ही या आमच्या दारात, 6 महिन्याचे आमच्या हातात रुमणे असतील, आम्ही तुम्हाला विचारू, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, काय तुमची ईडीन काय लावलं तुम्ही. जास्त दिवस खपून घेणार आहे कुठले असते, प्रत्येकाचे दिवस असतात. तुमचे दिवस संपले, लक्षात राहा. ताळ्यावर या. जरांगे पाटील इथं मरणाच्या दारात आहे, तुमच्या ईड्या बंद करा. भाजपला काय लावत नाही, एखाद्याला लावा तुम्ही. अहो भाजपचा एखाद्या आमदारा खासदाराला जर ईडी जर लावली, आम्हाला वाटत नाही याच्यात बी काहीतरी लोकशाही पारदर्शकपणा आहे ना याच्यामध्ये. अरे तुम्ही द्वेषानं राजकारण करू नका. पंतप्रधान सगळ्या देशाचा आहे, एकाही भाजपचा नाही आहे. त्यांनी काल चालवलं होतं महाराज, माझ्या एका बांधवाने त्यांना विरोध केला. काय येतं म्हणे आम्ही जनजागृती करायला आलो, कुठल्या प्रकारचे काय काय केले कामं सांगायलो. भाजपचे चिन्ह कशाला त्याच्यावर. नरेंद्र मोदी साहेबाचे ते आजपासून प्रचार करताय, शासनाच्या पैशावरती अधिकार नाही आहे. तुम्ही भारत देशाचं जे संविधान आहे याला जर आलून सोडून तुम्ही केलेल्या कामाचं उदोउदो करू शकता ना. परंतु तिथं तुम्हाला भाजपचं कमळ वापरायचं काय अधिकार नाही आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचा प्रचार करू शकत नाही. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही सर्वसामान्य जनता आहोत. आम्हाला कळतं ना तुम्ही काय केलं काय नाही केलं. हर घर पाणी, अरे संडास धुवायला पाणी नाही घरी, मुलं 3-3 तास ताटकळून बसता बाथरूममध्ये, अंगीन आम्हाला टँकरनं पाणी येतं आहे, लाजा वाटत नाही. संभाजीनगरमध्ये राहतोय, आज बी आम्हाला टँकरनं पाणी येतं आहे, दारात रोड नाही. काय केलं घंटा, काय केलं. 15 वर्षापासून म्हणतोय लाईट देईल, पाणी देईल, नळ देईल, देतो का आम्ही मेल्यावर. ह्या भाडकाऊ सरकारनं पाठीमागच्या समांतरनं घरच त्यांचे भरून समांतर केले, परंतु समांतर नळात पाणी नाही आलं. साहेब त्याच्यातून हवा येते हो. माझं घर त्याच्या हवेनं उडून जात होतं, मी धरून ठेवलं. नालायकपणा आहे. काही करोड रुपये, हजारो करोड रुपये खाल्ले त्यांनी, त्याच्यात घोळ केला. मला असा पाहिजे, मला हिस्सा पाहिजे, मला इतकं पाहिजे, तुला तितकं पाहिजे. अहो काय आता पाहतो जय भवननगरमध्ये आता स्थिती परिस्थिती, रोड बनलेला आहे, ते रोड खोलून मोठी पाईपलाईन टाकताय. ह्या नालायक अधिकाऱ्याला कॉपी करून पास झालेले आणि आमदार खासदाराचे नातेवाईक हे महानगरपालिकेत अधिकारी म्हणून आले. ह्या भाडगावची लायकी नव्हती म्हणून आज रोड बांधलेला आहे. आज ते रोड तोडून, अहो आज 8 महिने न झाले रोड बनला, रोड तोडून आज त्याच्यात मोठमोठी पाईपलाईन टाकताय. काय जायकवाड्यातून इथं पाणी आणायचं, मग पहिले का 10 रुपये तुम्ही सर्वे केला होता का. हा शासनाचा आहे, हा आमचा पैसा आहे, आम्ही भरलेल्या टॅक्समधून पैसा जातोय. अरे हे रंगरंगोटी करायला काय तर म्हणजे स्मार्ट सिटी, खांब्याला लाईट लावली, शेतकऱ्याला रात्री 12 वाजता लाईट देता हो. लाजादर्शक, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. एक कंपनीची चोरलेली वीज एक तालुकाभर शेतकऱ्याला लाईन पुरण एवढी एक कंपनी वीज चोरती. अदानीसारख्या अंबानीसारख्याला हे मोठं करू लागले, हे चुकीचं आहे. गरिबांचं सरकार नाही, हे गरिबाचं बिलकुल सरकार नाही. हे सरकार फक्त व्यापाऱ्याचं, पैशावाल्याचं आणि शेडजीचं भटजीचं नालायकाचं सरकार आहे. हे इमानदारीचं लोकशाहीचं सरकार नाही आहे. शिवसेनेचं सरकार होतं, मला आठवतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या टायमाला कापसाला भाव 10,000 मिळाला होता. त्याच्यानंतर यांचं वर्ष श्राद्ध घालायचे आम्हाला ते टाईम आलेले. त्याच्यानंतर कापसाला भाव द्यायची हिंमत नाही यांची. फक्त यांना इलेक्शन आली का सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे. हे नालायक सत्तेत असले का हे म्हणतं नाही मग परवडत नाही. विरोधात गेले की म्हणजे नाही 12,000 कापसाला भाव भेटला पाहिजे. तू होता तेव्हा काय केलं घंटा. फक्त कापसाला भाव शिवसेनेच्या काळात मिळालेला आहे, त्यानंतर आता पण कोणी दिलेला नाही. किती दिवस फसवणार जनतेला, किती दिवस शेतकऱ्याला फसवणार. अरे शेतकरी जगल तर तुम्ही टिकाल. शेतकरी गेल्याच्या नंतर कंबरडं मोडलेलं आहे. आज शेतकरी आत्महत्या करतोय, फाशी घेतोय, शोकांतिक आहे. आज शेतकऱ्याकडं 1-1, 2-2 लाख रुपये लोन घेतलेलं आहे, त्यांना सिबिलमध्ये टाकायला लागले.
मी बी शेतकऱ्याचा आहे. माझे वडील काही आमदार खासदार नाही. योजना आल्यात पण त्या कागदावर आहेत. ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन करायला जातो ना त्यांनी त्यावेळेस ऑनलाईनवाले सांगतात ते पोर्टल बंद झालं. योजना आहे हे सगळे फसवेगिरी आहे. मी स्वतः 3 वेळेस मागल त्याला शेततळं या तत्वावरती मी 3 वेळेस ऑनलाईन केलं. 1 एकरचं शेततळं केलं, अर्धा एकरचं केलं, 20 गुंठ्याचं केलं, 10 गुंठ्याचं केलं. नाही, हा फक्त मिळतं ना मागन त्याला शेततळं मिळतं, पण त्याला जिल्हा परिषद सदस्य असेल त्याचा मेव्हणा असावा लागतं. आमदाराचा ठुलेलीचा का होईना पण भाऊ असावा लागतो. नाही 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 मोठ्या वजनेचं नाही. हे नालायक जे नालायक वृत्तीचे लोक आहेत ह्या सत्तेमध्ये जे नालायक वृत्तीचे लोक ते आपोआपल्या नातेवाईकाला आणि कार्यकर्त्याला देत आहेत. सर्वसामान्य जनतेला मिळत नाही. मी 3 वेळेस मागल त्याला शेततळे मी 3 वेळेस ऑनलाईन केलं. माझ्याकडे अजूनही बी घरी पावत्या येतात ऑनलाईन केलेल्या 3 वेळेस. एकदा दोनदा तीनदा नाही 3 वेळेस. 3 वेळेस रिझल्ट झालं. असं वरून नाही आलं म्हणते. हां ते म्हणते वरून नाही आला. तर वरून हाय कुठं मला हेच कळलं नाही. आणखीन वरच्या जाऊन कानपार झोडपायची तयारी पण ते वर कोण बाटलं हे दाखवत नाहीत ना. मारायचं कोणाला असे. हे शासनाने केलेल्या शेतकऱ्यासाठी ही दिशाभूल आहे. यात कधीही शेतकरी वर येणार नाही. जोपर्यंत तुम्ही 100% शेतकऱ्याला विश्वासात घेऊन मदत करणार नाही तोपर्यंत शेतकरी वर येणार नाही.